Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. आपण नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 8th स्टँडर्डचा की जे लेसनचं नाव आहे फोर्स आणि प्रेशर हा तुमच्यासाठी स्टार्ट केलेला आहे. याच्यामध्ये आपले बरेच पॉईंट क्लिअर केलेले आहे. सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी द इनर्शिया. इनर्शिया नक्की काय आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलं. आज आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इनर्शिया. सो स्टुडंट, फर्स्ट टाइप ऑफ इनर्शिया इनर्शिया ऑफ रेस्ट. मग आता इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे काय? जिथे एखादा ऑब्जेक्ट जो आहे ती आपली जी स्टेट ऑफ रेस्ट आहे ती सोडण्यास तयारच नसतो, अशा इनर्शियाला आपण काय म्हणत असतो? इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. अँड ऑब्जेक्ट इन द स्टेशनरी कॅन नॉट चेंज इट्स द स्टेट ऑफ रेस्ट. दिस इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. साधा सुद्धा उदाहरण आहे, आपण बसमध्ये बसलेलो असतो. आपण बसमध्ये बसल्यानंतर बस जर अचानक सुरू झाली तर आपण मागच्या दिशेला फेकलं जात असतो. कारण का? आपली बॉडी जी आहे ती स्टेट ऑफ रेस्टमध्ये असते आणि बसने मोशन घेतलेलं असतं. त्याच्यामुळे काय होत असतं? आपण अशा वेळेस मागे फेकलं जात असतो, बिकॉज आवर बॉडी इज नॉट रेडी टू सी इन द स्टेट ऑफ मोशन. आपली बॉडी ही स्टेट ऑफ रेस्ट सोडायला तयार नसते, त्याच्यामुळे आपण पाठीमागे फेकलं जात असतो. ठीक आहे, हे एक अजून एक्झाम्पल आहे. किंवा आपलं डेली लाईफमध्ये समजा तुमच्या घरामध्ये कार्पेट आहे किंवा एखादा चादर टाकलेली आहे, अशा वेळेस आपण ती चादर झटकतो. झटकल्यानंतर जी डस्ट पार्टिकल आहे ती चादर स्वच्छ होते, पण ते जे डस्ट पार्टिकल परत खालीच येऊन थांबत असतात. कारण की ते डस्ट पार्टिकल काय होत असतात? त्यांची स्टेट ऑफ रेस्ट जी आहे ती सोडायला तयार नसतात. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ इनर्शिया ऑफ रेस्ट. सो आय थिंक इनर्शिया ऑफ रेस्ट काय आहे हे तुमचं इथे क्लिअर झालं असेल. आणि जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं की इनर्शिया ऑफ रेस्ट काय आहे, तर तुम्ही पुस्तकामधून ही डेफिनेशन अशा पद्धतीने लिहू शकतात. सो स्टुडंट, सेकंड टाइप आहे इनर्शिया ऑफ मोशन. सो व्हॉट इज इनर्शिया ऑफ मोशन? इनर्शिया ऑफ मोशन नक्की काय आहे समजून घेऊया. द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच it is state of motion cannot change, it does not ready to change its state of motion is called as the inertia of motion. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टची अशी कॅपॅसिटी, इनहेरेंट कॅपॅसिटी की ज्याच्यामुळे तो आपली मोशन जी आहे, आपली जी गतिमानता आहे त्या गतिमानतेमधून बाहेर यायला तयार नसतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत? इट इज कॉल्ड ॲज इनहेरेंट इनर्शिया ऑफ मोशन. फॉर एक्झाम्पल, डेली लाईफ एक्झाम्पल, रिव्हॉल्विंग फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. आपला जो फॅन आहे, आपण बटन चालू केल्यानंतर फॅन काय करत असतो? तो गोल गोल फिरत असतो. पण आपण बटन बंद केल्यानंतर सुद्धा तो फॅन लगेच बंद होतो का? नाही. तो जो फॅन आहे त्याची मोशन जी आहे ती सोडायला तयार नसतो. म्हणजे तो हळूहळू हळूहळू काय होत असतो? फिरत असतो. आणि फिरल्यानंतर थोड्या वेळाने काय होत असतो? त्याची मोशन स्लो होत असते आणि मग काय होत असतं? तिची जी मोशन आहे ती स्टॉप होत असते. किंवा तुमच्या सायकलचं एक्झाम्पल आहे, ब्रेक लागल्या डायरेक्ट ब्रेक लागतात का? नाही. थोडं डिस्टन्स आल्यानंतर मग काय होत असतात? अर्जंट ब्रेक वगैरे आहे आता ह्या गोष्टी. परंतु फॅनच्या एक्झाम्पलमधून आपल्याला कळतं की फॅन डायरेक्टली स्विच ऑफ होत नाही. थोडी त्याची जी मोशन आहे ती तो काय करतो? ती मोशन चालू ठेवतो आणि मग तो काय होत असतो? स्विच ऑफ हा होत असतो. किंवा आपलं बसचं एक्झाम्पल आहे, जर बस अचानक जर थांबली तर काय होत असतं? आपल्या बॉडीला सुद्धा काय झालेलं असतं? ती जी मोशन आहे ती बसची मोशन प्राप्त झालेली असते. मग अशा वेळेस बस जर अचानक थांबली तर आपण काय होत असतो? पुढच्या बाजूला फेकलं जात असतो. कारण का? आपली जी बॉडी आहे ती मोशन सोडायला तयार नसते. सो इट इज कॉल्ड ॲज अ इनर्शिया ऑफ मोशन. जर तुम्हाला डेफिनेशन विचारलं तर तुम्ही अशा पद्धतीने बुकमध्ये दिलेली आहे, ही डेफिनेशन लिहू शकतात. म्हणजे गतिमान अवस्था न सोडण्याची जी कुठल्याही ऑब्जेक्टची जी प्रॉपर्टी असते तिला काय म्हणत असतो? इनर्शिया ऑफ मोशन म्हणत असतो. सो आय थिंक इनर्शिया ऑफ रेस्ट क्लिअर झालं असेल. आता इनर्शिया ऑफ मोशन पण तुमचं क्लिअर केलं. नाव वी हॅव टू सी व्हॉट इज मीन बाय इनर्शिया ऑफ डायरेक्शन. इनर्शिया ऑफ डायरेक्शन काय आहे ते छानपैकी समजून घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे पॉईंट्स आहे ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, म्हणजे पेपरला आल्यानंतर तुम्हाला त्याचे प्रॉपर आन्सर. सो स्टुडंट, व्हॉट इज मीन बाय इनर्शिया ऑफ डायरेक्शन? इनर्शिया ऑफ डायरेक्शन काय आहे? द इनहेरेंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट बाय विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज इट्स डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द इनर्शिया ऑफ डायरेक्शन. म्हणजे एखादं व्हेइकल आहे, तर एखादं व्हेइकल किंवा आपली गाडी आहे, गाडी चालल्यानंतर त्या गाडीने जर राईट टर्न घेतला तर आपण कुठल्या दिशेने फेकले जाणार आहोत? आपण कुठल्या दिशेने प्रवासी जाणार? की गाडीने जर राईट टर्न गेला तर त्याच्या अपोजिट म्हणजे आपण लेफ्ट दिशेने काय होणार आहोत? फेकले जाणार आहोत किंवा आपण त्या दिशेने मूव्ह होणार आहोत. किंवा गाडीने जर राईट टर्न घेतला तर आपण लेफ्ट दिशेला. सो अशा पद्धतीने आपण अशा वेळेस आपली जी बॉडी आहे ती डायरेक्शन चेंज
करायला तयार नसते. सो अशा पद्धतीचा जो इनर्शिया असतो त्या इनर्शियाला आपण म्हणणार आहोत इनर्शिया ऑफ डायरेक्शन. सो इन दिस वे वी क्लिअर द 3 टाइप्स ऑफ इनर्शिया: इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ डायरेक्शन. सो आय थिंक समजलं असेल. रेस्ट म्हणजे रेस्ट पोझिशन सोडायला तयार नसतो, मोशन म्हणजे मोशनमध्ये आहे ते सोडायला तयार नसतो, आणि डायरेक्शन म्हणजे जर तुम्ही राईटला आहे तर तुमची जी बॉडी आहे ती राईट साईड सोडायला तयार नसते, म्हणून गाडी राईटला वळल्यानंतर आपण हे लेफ्ट साईडला फेकले जात असतो. सो इन दिस वे आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर दिस 3 टाइप्स ऑफ इनर्शिया विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एक्झाम. सो स्टुडंट, अशा पद्धतीने आपण फोर्स काय आहे हे डिटेलमध्ये क्लिअर केलेलं आहे. म्हणजे आपला अर्धा जो टॉपिक आहे, अर्धा लेसन इथे संपलेला आहे. आणि आता आपल्या लेसनचं नाव काय आहे बाळांनो? फोर्स आणि प्रेशर. मग आता फक्त प्रेशर हा पॉईंट राहिलेला आहे. प्रेशर पॉईंट क्लिअर झाला की आपला हा लेसन इथे संपणार आहे. सो स्टुडंट, व्हॉट इज प्रेशर? सो प्रेशरचा जर आपण फॉर्म्युला बघितला तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. पुस्तकामध्ये फॉर्म्युला पण दिलेला आहे. P इज इक्वल टू F अपॉन A, फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. प्रेशर म्हणजे आपण एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती जो फोर्स लावतो त्यालाच काय म्हणत असतो आपण? प्रेशर म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, मला माझी पर्स उचलायची आहे तर मी काय करणार? पर्टिक्युलर त्या माझ्या पर्सचं हँडल पकडणार आणि मग ती त्याच्यावरती काय करणार? त्या एरियावरती मी प्रेशर लावणार. त्याला आपण प्रेशर म्हणणार. प्रेशर म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाहीये, फोर्सच आहे, पण पर्टिक्युलर एरियावरती लावलेला फोर्स म्हणजेच तुमचं काय आहे? प्रेशर आहे. साधं सोपं आहे. किंवा मला मार्करने बोर्डवरती लिहायचं आहे तर मी काय करणार? त्या टोकावरती काय करणार? त्या टोकावरती त्या मार्करच्या पॉईंटवरती काय करणार? प्रेशर लावणार त्या पर्टिक्युलर, मग त्याला मी प्रेशर म्हणणार आहोत. ठीक आहे. सो आय थिंक प्रेशर काय कन्सेप्ट आहे, प्रेशर आणि फोर्स एकमेकांशी रिलेटेड आहेत का हे पण आपण इथे क्लिअर करणार आहोत. तर तुम्हाला जर डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय प्रेशर, द फोर्स एक्झर्टेड परपॅन्डिक्युलर ऑन युनिट एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. सो सिम्पल डेफिनेशन आहे की एका परपॅन्डिक्युलर एरियावरती जेवढा फोर्स लावलेला असतो त्याला आपण काय म्हणत असतो? प्रेशर म्हणत असतो. सो तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतात. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. द फोर्स एक्झर्टेड परपॅन्डिक्युलर टू युनिट एरिया इज कॉल्ड ॲज द प्रेशर. आता साधं सोपं आपल्या डेली लाईफ मधलं एक्झाम्पल आहे. तुमची सायकल आहे. सायकलमध्ये तुम्ही कधी हवा भरली आहे का? आणि ती जी कृती करता तुम्ही त्याचं कधी व्यवस्थित निरीक्षण केलं का आहे का? तिथे प्रेशर, फोर्स याचं काही रिलेशन आहे का? डेली लाईफमधलं आपलं हे एक्झाम्पल आहे. मग आता सायकलच्या टायरमध्ये तुम्हाला हवा भरायची आहे म्हणजे नक्की काय करत असतात? तुम्ही तो हँड पंप बघितला आहे. सो ते जो पंप आहे ते पंपाचं टोक आपण त्या वॉलला जोडत असतो आणि वरतून काय करत असतो? अप अँड डाऊन काय करत असतो? ते प्रेशराईज करत असतो. म्हणजे काय करत असतो? आपण त्या टायरमध्ये हवा भरत असतो. टायरमध्ये हवा भरतो म्हणजे नक्की सायंटिफिकली तिथे काय होत असतं बाळांनो? तर सायंटिफिकली ज्यावेळेस आपण ते अप अँड डाऊन करत असतो त्यावेळेस त्याच्यातली जी हवा असते ती प्रेशराईज होत असते आणि त्याच प्रेशरला आपण एअर प्रेशर होत असतो. आणि ती हवा प्रेशराईज झाल्यामुळे काय होत असतं? त्या एअर प्रेशरमुळे ती सायकलच्या जे टायर असतं त्या टायरच्या ट्यूबमध्ये ती हवा भरत असते आणि अशा पद्धतीने आपण म्हणत असतो की आम्ही टायरमध्ये हवा भरली. अशा पद्धतीने हे सगळं सायंटिफिक होत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही किती पण हवा भरू शकतात का त्या टायरमध्ये? नाही. एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंतच ती हवा तुम्ही त्या टायरमध्ये भरू शकता. त्याच्यावरती जर हवा भरली तर काय होणार आहे? जरा कमेंटमध्ये लिहा बरं, काय होईल? एका विशिष्ट पॉईंटच्या वरती खूप जास्त आपण हवा भरली जर त्या टायरमध्ये तर काय होणार आहे? सांगा बरं जरा मला कमेंटमध्ये. सो या प्रेशरचं आणि फोर्सचं काय रिलेशन आहे? काहीतरी रिलेशन आहे. चला समजून घेऊया अधिक ॲक्टिव्हिटीजमधून आणि आणखीन काही एक्झाम्पल्समधून. आणि अजून डेली लाईफमधलं आपलं एक्झाम्पल, तुम्ही पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावरती गेला असेल 4 व्हीलरमध्ये तुमच्या कुठल्याही, मग तिथे बघा फ्रीमध्ये आपल्याला हवा चेक करून मिळत असते. तर तुम्ही ते बघितलं आहे का? काय म्हणतात त्याला म्हणतात डिजिटल मीटर. मग या डिजिटल मीटरमध्ये काही आकडे असतात, काही रिडिंग्ज असतात. मग तिथे काय करतात? ज्यावेळेस आपण ती हवा चेक करत असतो तर त्याच्यामध्ये काहीतरी रिडिंग येत असते. ते रिडिंग तुम्ही जरा कधी पण तुम्ही इथून पुढे जर पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकायला गेले तर ते जरा केअरफुली बघा, कारण याचा फोर्स आणि प्रेशर इथे आपल्याला सायन्स, हे डेली लाईफमधलं आपलं सायन्स आहे. मग आता साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण ते जी हवा आहे ती आपण टायरमध्ये हवा जर कमी असेल तर टायरमध्ये हवा भरत असतो. सो वी कॅन प्रेशराइज, वी कॅन फील एअर इन दॅट टायर इन अप टू द पर्टिक्युलर व्हॅल्यू. एका पर्टिक्युलर व्हॅल्यूपर्यंतच आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो? ती हवा भरू शकतो. त्याच्यावरती गेलं तर काय होणार आहे? ऑब्विसली द टायर कॅन बी ब्रस्ट.
ते जे टायर आहे ते काय होतं, ब्रस्ट होऊ शकतं, फुटू शकतं. दॅट्स वाय वी कांट फील द और वी कॅन प्रेशराइज दॅट टायर अप टू द पर्टिक्युलर बियॉन्ड दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूपेक्षा आपण जास्त त्या टायरला प्रेशराइज करू शकत नाही, त्याच्यामध्ये हवा भरू शकत नाही. मग तुम्ही ही जी डेली ॲक्टिव्हिटी आहे, हे डिजिटल मीटर काय आहे हे एकदा नक्की तुमच्या डेली एक्सपिरियन्स घ्या कधी पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर. सो ऑल दीज थिंग्स आर रिलेटेड विथ द फोर्स अँड प्रेशर. मग या सगळ्यांमध्ये काय आहे, एकच कन्सेप्ट आहे, फोर्स आणि प्रेशर. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 16 वरती काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 3, या ॲक्टिव्हिटीजमधून या फोर्स आणि प्रेशर आणि एरियाचा काय रिलेशन आहे, काय सायंटिफिक रिझन आहे हे समजून घेऊया. मग टेक सम शार्प पॉइंटेड नेल्स, म्हणजे टोकदार खिळे बघितले सगळ्यांनी, टोकदार खिळे घ्यायचे आहे. देन टेक वन वुडन प्लँक, एक वुडन प्लँक घ्यायचा आहे. देन काय करायचं आहे आपल्याला, विथ द हेल्प ऑफ हॅमर, ते एक हॅमर घ्यायचं, हातोडी घ्यायची आहे. त्या हातोडीच्या साह्याने ते जे टोकदार खिळा आहे त्या प्लँकमध्ये ठोकण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय होणार आहे, इझिली तो जो खिळा आहे त्या प्लँकमध्ये जाणार आहे. नाव वी हॅव टू डू द रिव्हर्स ॲक्टिव्हिटी. आता उलटं करायचं आहे, त्या खिळ्याचं जे गोल टोक असतं बघा, उलटं करायचं. ते जे गोल टोक आहे त्याच साईडने आणि ते जे टोकदार आहे त्या साईडने काय करायचं, हॅमरने ठोकायचा प्रयत्न करायचा. तो जे गोल टोक आहे त्या तुमच्या वुडन प्लँकमध्ये जाईल का, नाही जाणार. वी हॅव सो मच डिफिकल्टीज अँड वी रिक्वायर्ड सो मच फोर्स इन दिस ॲक्टिव्हिटी. मग असं का होतं रे, याच्यामागे काय सायंटिफिक रिझन आहे की टोकदार बाजू इझिली त्या वुडन प्लँकमध्ये जाते आणि उलट्या साईडने आपण खिळा ठोकण्याचा प्रयत्न केला तर तो इझिली जात नाही. याच्यामागे काय सायंटिफिक रिझन आहे, छानपैकी चला समजून घेऊया. आपण ह्या डेली ॲक्टिव्हिटीज आहे, पण याच्यामध्ये काय फोर्स, प्रेशर, एरिया, काय काय सायंटिफिक रिझन आहे याचा कधीही आपण बारकाईने विचार करत नाही. पण तुम्ही जर हे व्हिडिओ बघितले डिटेलमध्ये तर तुम्हाला याच्यामधून आपल्या डेली लाईफमधलं सायन्ससुद्धा समजणार आहे. सो स्टुडंट, लेट्स सी what is the scientific reason behind it. So student, what is the scientific reason? The nail easily penetrate into wood from its pointed end than its head because the less the area of the surface on which the force is applied, the greater is the effect of force. हे आन्सर तुम्ही लिहायचं आहे एक्झाममध्ये. म्हणजे याचा नक्की अर्थ काय की जे पॉइंटेड एंड आहे, टोकदार टोक आहे, त्याचा एरिया काय आहे, त्या खिळ्याचा टोकाचा एरिया काय आहे, कमी एरिया, फोर्स काय करावा लागणार आहे आपल्याला, कमी फोर्स आणि कमी प्रेशर त्याच्यावरती अप्लाय करावं लागणार आहे. आणि तरी पण काय होणार आहे, तो इझिली पेनेट्रेट होणार आहे त्या वुडन प्लँकमध्ये. ते जर आपण अपोजिट साईडने, त्या गोल साईडने त्याला ठोकण्याचा प्रयत्न केला तर त्या गोल साईडचा एरिया काय आहे, जास्त आहे. आणि जास्त असल्यामुळे आपल्याला तिथे फोर्स पण जास्त आणि प्रेशर पण काय करावं लागणार आहे, जास्त लावावं लागणार आहे. दिस इज द व्हेरी सिम्पल सायंटिफिक रिझन बिहाइंड दिस एक्सपेरिमेंट. किंवा साधा आपलं ड्रॉइंग बोर्डचं एक्झाम्पल आहे. तुम्ही ड्रॉइंग काढत असता, त्याच्यावरती तो एक बोर्ड असतो, ड्रॉइंग बोर्ड मिळतो बघा, मोठा पुठ्ठा असतो. त्याच्यावरती तुम्हाला ड्रॉइंग काढण्यासाठी ज्या ड्रॉइंग पिन्स असतात त्या इझिली आपण जर त्या टोकाच्या साईडने जर हे केल्या तर ते इझिली त्याच्यामध्ये पेनेट्रेट होत असतात. तेच जर तुम्ही अपोजिट साईडने करण्याचा प्रयत्न केला, इट डज नॉट पेनेट्रेट इझिली because less is the area, less is the force and less is the pressure required, and more is the area, we required more force and more pressure for डुईंग दिस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जर एरिया कमी असेल तर काय असणार आहे, कमी फोर्समध्ये आपल्याला जो इफेक्ट आहे तो चांगला दिसणार आहे. जर एरिया जास्त आहे, उलट्या साईडने आपण खिळा ठोकण्याचा प्रयत्न केला तर त्या गोल साईडचा एरिया जास्त असल्यामुळे आपल्याला जास्त फोर्स, जास्त प्रेशर, म्हणजे तुमचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला काय होणार आहे, कमी दिसणार आहे. सो ऑल दीज आर द ॲक्टिव्हिटीज विच शोज द रिलेशन बिटवीन फोर्स, प्रेशर अँड एरिया. ह्यांचं काहीतरी रिलेशन आहे ह्या ॲक्टिव्हिटीजमधून आपल्याला समजतं. सो स्टुडंट, आय थिंक तुम्हाला फोर्स काय आहे, प्रेशर काय आहे, एरिया काय आहे हे छानपैकी समजलं असेल या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून, या सगळ्या एक्सपेरिमेंटमधून. कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.